नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण इथे मोड आलेले मसूरची आमटी करणार आहोत। त्यासाठी इथे मी कढई घेतली आणि एक मोठा चमचा तेल घेतले, त्यामध्ये पाव चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं चांगलं असं तडतडायला लागलं का त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा फोडणीला घातलेला आहे आणि कांदा चांगला गुलाबी रंगावरती आपल्याला चांगला होऊन द्यायचं आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे मस्त असे मोड आलेले मसूर आहेत। मसूर खायला एकदम टेस्टी लागतात, अगदी मटणासारखी चव लागते आमटीची। कांदा परतून झाला चांगला की त्यामध्ये एक बारीक टोमॅटो चिरून घातलेला आहे। कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये चांगला असा परतून घ्यायचा। त्यानंतर इथे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याची एक चमचा मोठा, एक चमचा असं मी पेस्ट घेतलेली आहे, म्हणजे आपण पोहे खातो ना तो चमचा। तेलामध्ये पेस्ट चांगली होऊन द्यायची, चांगली परतून घ्यायचं तिचा कच्चेपणा जाईपर्यंत। मग आपण त्यामध्ये सुके मसाले घालायचे। एक चमचा इथे घरगुती लाल तिखट घेतलं, पाव चमचा हळद घेतलं, अर्धा चमचा धने पावडर घेतले, पाव चमचा जिरे पावडर घेतली आणि पाव चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता हे सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आणि त्यानंतर मसाले जळू नये म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया, म्हणजे कसं आपले मसाले जळणार नाही। आणि मसाले चांगले आपल्याला आता या पाण्यामध्ये शिजून घ्यायचे। मसाले तेल सोडेपर्यंत आपल्याला चांगला हा मसाला परतून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही इथे मसाल्याने तेल सोडलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला घालायचे वाटण। इथे मी वाटण 2 मोठे चमचे घेतलेले आहे। आता वाटण तुमचे मसूर किती आहे त्या अंदाजाप्रमाणे, तुम्हाला किती भाजी बनवायची त्या अंदाजानुसार तुम्ही इथे वाटण घेऊ शकता। ते कांदा खोबऱ्याचं वाटण होतं। इथे मसाले चांगले आपले बघा परतून झालेले। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसूर इथे घालून झालेले। मसूर चांगले मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे, असे पूर्ण एकजीव करून घ्यायचं। तुम्हाला जर सुकी भाजी हवी असली तर तुम्ही सुकी भाजी पण ठेवू शकता, पण आपल्याला इथे आमटी करायची मसूरची, म्हणजे थोडंसं असं रस्सा करायचं आहे। तिथे अर्धा ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि चवीनुसार इथे मीठ घेतलेलं आहे, एक चमचा मीठ घातलं आहे। आता आपण यावरनं घालतोय कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे। चांगलं फिरवून घ्यायचं आणि त्यावर ठेवायचं झाकण 5 मिनिट आपल्याला मसूर शिजून घ्यायचे असे चांगले, बघू शकता तुम्ही। मसूर शिजायला वेळ लागत नाही, कारण ते भिजलेले होते ना, मोड आलेले असतात, त्यामुळे मसूर शिजायला काहीच वेळ लागत नाही। 5 ते 7 मिनिटांमध्ये मसूर चांगले शिजले जातात। बघू शकता तुम्ही इथे छान असे आपलं मसूर शिजले आहेत आणि चांगली इथे आपली खळखळून आमटी उकळी पण आलेली आहे आणि आमटी झालेली आहे, बघू शकता तुम्ही। छान अशी तर्री पण आलेली आहे। हे बघा, रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। एक लाईक करा आणि रेसिपी पूर्ण बघा, स्किप करू नका। पाहू शकता तुम्ही, बघा सुंदर असं बघूनच छान वाटते ना। तुम्ही पण नक्की अशी मसूरची आमटी करून बघा